जय गुरु. ऐकू येत आहे का? ऐकू एक येत आहे? मिनिट साहेब. हो हो. लक्ष्मीताई ऐकू येत आहे का? हो हो सर. हो येतो सर. हा, सुजयाताई ऐकू येत आहे? हो सर, आम्हाला ऐकू येत आहे. हो, येतंय येतंय. येत आहे येत आहे. हॅलो. हा, येत आहे ना? येस सर. हो. नाही आलं नाही अजून. तुम्ही दोघीच आहात का? प्रणाली आली. हा, दिसतंय का? मला ना एक वेगळी वेबसाईट मिळाली की ज्याच्यामध्ये असं व्यवस्थित त्याचं अनालिसिस आहे. तर याचं मी लिंक पाठवेल तुम्हाला. हा, प्रणाली ऐकू येत आहे का? ठीक. हो हो हो, चालेल ऐकू सर, येत आहे. चालेल. ऐकू येतंय येत आहे. ऐकायला. हो. हो सर, ऐकू येत आहे. तर आपण काल हा श्लोक आपण बघत होतो ना, विसंवादीवरती आपलं चर्चा पूर्ण झाली होती, बरोबर? तर वयोवेश विसंवादी रामस्य च तयोस्तदा जनता प्रेक्ष्य सादृश्यम नाक्षिकंपम व्यतिष्ठत. इथं अन्वय दिलेला आहे, नंतर मुख्य म्हणजे अर्थही दिलेला आहे, आणि इथं सगळ्या पदांचं विश्लेषण दिलेलं आहे. हा, जसं वयो विष संवादी, वयस वेश विसंवादीन, तर विसंवादींची द्वितीया. हा, असं. हा, तर म्हणजे त्यांच्यामध्ये वेगवेगळे हे होते ना, म्हणजे राज्यसभेमधले लोक आणि राम आणि रामाचे जे माणसं त्यांच्यामध्ये, आणि या दोघांमध्ये जो वयामध्ये आणि वेशामध्ये जो विसंवाद होता तो. हा, तर रामस्य च तयोः, रामामध्ये आणि त्या दोघांमध्ये, तदा, हा तेव्हा, तेव्हा म्हणजे जेव्हा ते गात होते सभेमध्ये, तेव्हा जनता म्हणजे राज्यसभेतली जनता, प्रेक्ष त्यांनी काय बघितलं? हा, सादृश्यम, त्या दोघांमधलं, रामामधलं आणि त्यांच्यामधलं जरी विसंवाद होता तरी सारखेपणा बघितला. हा, नंतर न म्हणजे, हा, आणि न अक्षिकंपम म्हणजे न अक्षिकंपम म्हणजे अक्षिकंपरहित. म्हणजे अक्षिकंपरहित म्हणजे एकटक ते बघायला लागले, स्थिर झाले त्यांच्या डोळे सगळे, असं. समजलं याचा अर्थ? काल घेतलाच होता आपण तसा. हो हो. पण हे स्क्रीन दिसत नाही आम्हाला, नुसतं नावं दिसत. काय स्क्रीन बोलता? स्क्रीन नाही नाही, दिसत नाही? दिसतंय ना. स्क्रीन दिसतंय आहे का? दिसतंय. माझा प्रॉब्लेम आहे, कळत नाही मला. एक मिनिट. बरोबर, तुम्ही चालू ठेवा सर. हा, यू दिसतच कंटिन्यू. असणार. हो नाही हो. नाही, मला स्क्रीन, हा आता आला. हा, ठीक आहे सर, आता मिळालं. ओके ओके. ठीक आहे, चालेल. तर आय गॉट इट. हा, आता आपण याचाच पुढचा श्लोक बघू.
हं. वाचा पुढचा श्लोक. अश्विनी वाच. हा. एक मिनिट. तिसरा झाला ना आपला. हा समोर दिसतोय ना बघ. उभयोर्न तथा लोक. स्क्रीनवरती दिसतोय तोच वाच ना. अं, उभयोर्न तथा लोक प्रावीण्येन विशिष्मिषे सॉरी विशेष विशिष्मिपे मी ये पाहिजे ते. ये विशेष मी ये. नाही इथं पे आहे पण ते मला वाटतं चुकलेलं आहे. खाली बरोबर दिलंय ये. आपल्या पुस्तकात ये पुस्तकात आहे. पण पुस्तकात ये आहे. पुस्तकात ये आहे. पुस्तकात य. ये. येच पाहिजे. येच पाहिजे. हं. हा. उभयोर्न तथा लोक प्रावीण्येन विशिष्मिये नृपते दानेषु वितस्पृहतया यथा. हं. आता त्याचा अन्वय वाच खाली. हं. अच्छा. हा. लोकः उभयोः प्रावीण्येन तथा न विशिष्मिये यथा नृपते प्रीतिदानेषु तयोः वीतस्पृहतया विशिष्मिये. तर याचे पदच्छेद वाच. उभयोः उभ न उभचं तथा 6-2 म्हणजे षष्ठी द्विवचन. द्विवचन. हा. हो. तथा हा. लोक प्रावीण्येन प्रावीण्य विशिष्मिये हा. हा. विशिष्मिये हा. विस्मी कर्तरी लिट हा. आत्मनेपदी ते आपण काल पुरुष बघितलं एकवचन. होतं ना. हा लिटकार. हम्म. हा तो म्हणजे जे विस्मित झाले हो. या अर्थाने. हा. 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 हं. तर म्हणजे त्या दोघांच्या हा प्रावीण्याने जेवढे लोक विस्मित नाही. हा. आता पुढे वाच. हा. नृपती षष्टी एकवचन. म्हणजे प्रीतिदान राजाच्या राजाच्या. हा. हम्म. हा. प्रीतिदानेषु म्हणजे काय प्रीतिदान. प्रीतिदान म्हणजे इन द गिफ्ट ऑफ अफेक्शन म्हणजे बक्षीस दिलेल्या सप्तमी. प्रीतिदानेषु सप्तमी बहुवचन म्हणजे अनेक बक्षिसं दिली त्यांना त्यांच्या वीतस्पृहतया. हा. म्हणजे वीत म्हणजे वैराग्य. स्पृह म्हणजे वैराग्य म्हणजे निरीच्छपणाने म्हणजे राजाने एवढं सगळं दिलं पण त्यांनी काहीच घेतलं नाही असं. हा. म्हणजे हा त्यामुळे ते निरीच्छपणा त्या दोघांचा की रामाचा? दोघांचा. राजाने त्यांना खूप काही दिलं पण तरी त्यांनी जेवढे म्हणजे त्याचं कौतुक म्हणून जे काय त्यांना दिलं ते त्यांनी काहीच घेतलं नाही. हम्म. हा. म्हणजे इथं त्या अर्थ लोग उन दोनों की घायल निपुणता से उतने चकित नहीं हुए जितने की राजा द्वारा दिए गए उपहारों के प्रति उनकी निस्पृहता की देखकर हुए. फक्त ते जे सप्तमी आलं ना ते दानेशू त्याचा अर्थ लावताना त्रास पडला. म्हणजे आपण जागा ठिकाणसाठी सप्तमी वापरतो ना. म्हणजे तो तसंच म्हटलं ना त्या वस्तूंमधलं म्हणजे बक्षीस वस्तू दानूंमधल्या निरीच्छतपणामुळे ते राजाने दिलेल्या मधील निरीच्छपणामुळे लोक जास्त विस्मित झाले. जास्त आश्चर्यचकित झाले असं. हा. ठीक आहे. पुढची. हा. वाचा. कोण वाचेल? प्रणाली वाच. हो असते. गेये कोनु विनेता वाम कस्य चेयं कृति कवेः इति राज्ञा स्वयं पृष्टौ तौ वाल्मीकिम् असंशताम्. अशंसता. अन्वय हा.
गेये वाम विनेता कनु इयं कहानु कृती कहानु हा कहानु हा कहानुः इयं कृतिः च कस्य कवे इति हम्म. राज्ञा स्वयं पृष्टो तौ वाल्मीकिम् असंशताम्. आता इथे थोडीशी टीका पण आहे बघा इथं. हा, गेयम इति गेये इति गेये म्हणजे गीत, को को म्हणजे कहा, नु वाम युवयो विनेता हा शिक्षका. विनेता म्हणजे ज्याला आपण नेता म्हणतो, विशेष नेता कोण तुमचा, म्हणजे शिक्षक कोण. नु शब्द हा प्रश्न आहे. तसं नु असं विचलन, असं आपण म्हणतो असं झालं का, असं का, असं का, तसं नु नु असं वापरलं जातं. नु पृच्छायाम वितर्के च व च अमर इति अमरः. असं नूला अर्थ नसतो, पण जेव्हा प्रश्न विचारायचा असतो तेव्हा नु. हा, तसं ते खेडेगावात नाही का, काय नु कसं नु असं म्हणतात ना, हा तसं बोलतात ना तसं. साऊथच्या भाषेमध्ये असतं बरेच हा, कन्नड भाषेमध्ये, कन्नड मध्ये साऊथच्या असतं. भाषांमध्ये कन्नडमध्ये अच्छा वगैरे असं वगैरे अच्छा. हा. हा, मग इयं च कस्य कवेः कृतिः. हा, राज्ञा इति कोणत्या कवीची राज्ञा कृती? स्वयं पृष्टौ तौ कुशल, तौ म्हणजे कशौ, तौ म्हणजे लवकुशौ किंवा कुशलवौ वाल्मिकीम अशंसताम उक्तवन्तौ. अशंसताम म्हणजे उक्तवन्तौ. अशंसताम, जसं प्रशंसा, शंस म्हणजे बोलणे, अशंसता म्हणजे बोलणे. तर आता इथं पदच्छेद दिलाय, हे हा सगळा पदच्छेद. गेये गेयचे सप्तमी एकवचन हा, म्हणजे म्हणजे गाण्यात गाण्यात हा, कहा का किमचं प्रथमा एकवचन म्हणजे कोण. नु हा, म्हणजे खरंच खरंच का, खरंच वगैरे असं. हा, विनेता विनेतचं प्रथमा एकवचन विनेतचं नाही, म्हणजे नेता. विनेतृचं. हा विनेतृ, ओके ओके, म्हणजे नेता, हा, नेताच ना. किंवा हा. शिक्षक. वाम शिक्षक हा शिक्षक ओके. वाम युष्मतची षष्टी द्विवचन म्हणजे तुमचे तुमचे. होय हा, ना. होय. कस्य किम षष्टी म्हणजे एकवचन म्हणजे म्हणजे कोणाचे. एक मिनिट इथं पहिला प्रश्न संपला. या गाण्याचा हा. तुमचे शिक्षक कोण आहेत असं. कोण? हा, असं. आता हम्म. पुढचा प्रश्न सुरू झाला. च बस. म्हणजे आणि, इयम म्हणजे इदमची प्रथमा एकवचन म्हणजे हे, कृती ही म्हणजे कृतीची प्रथमा एकवचन म्हणजे ही रचना. कवे हे म्हणजे कवीचं षष्टी प्रथमा म्हणजे कवी, कोणत्या कवीची वगैरे असं. इति म्हणजे इदमचं इयम ही स्त्रीलिंगी रूप आहे. प्रथमा ही स्त्रीलिंगी. रचना कोणाची ही असं ना, ही रचना कोणाची. कृती कोणाची, कोणा कवीची. हा. हा, हा. इति तसेच का काय नाही. नाही तस हा. इति राज्ञा स्वयं पृष्टौ, असे राजाने स्वतः विचारले. हा स्वतः विचारले. ओके. मेरा क्लास चल रहा है, थोड़ी देर के बाद देता हूँ. ठीक है, भेजता हूँ. हाँ हाँ वाच. हा, राजनची तृतीय एकवचन म्हणजे राजाकडून. स्वयं हा, असे स्वयं हा राजाकडून. स्वयं हा अव्यय झाला ना. अव्यय झाला, बरोबर. हा, पृष्ठो म्हणजे पृष्ठ, त्याला प्रच्छला त प्रत्यय लागून म्हणजे बघून विचारून असं. पृष्ठाची द्विवचन झालं तर पृष्ठ. तौ तच्ची प्रथमा द्विवचन म्हणजे त्या दोघांना. वाल्मिकी म्हणजे वाल्मिकींची द्वितीया म्हणजे आता इथे वाल्मिकीला काय नाही, तसं नाही. वाल्मिकी ना. वाल्मिकीम अशंसताम म्हणजे त्यांनी वाल्मिकींचं नाव घेतलं. वाल्मिकीम असं नाव. हा, काय 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 म्हटलं. अशंसता म्हणजे म्हणणे, शंस म्हणजे म्हणणे. काय म्हणाले ते, वाल्मिकी म्हणाल असं, म्हणून द्वितीय.
ओके. बरोबर. कोण म्हणाले? ते दोघं म्हणाले. काय म्हणाले? वाल्मिकी असं. म्हणून ते कर्म झालं आणि म्हणून ते द्वितीय आहे. हा हम्म. हा तसं म्हणजे इथे आपल्यालाही समजायला सोपं आहे हे. कोणीतरी मी तुम्हाला लिंक देईल, मग कोणीतरी याचं ना व्यवस्थित करून हे केलं पाहिजे, म्हणजे मग तुम्हाला पुढे अभ्यासाला उपयोगाला येईल, नाही का? हे सगळं. हा ठीक आहे ना. म्हणजे आता ह्याच्यात याचं कोण काही ट्रान्सलेशन मिळतं का? हा का त्यांच्या ह्यांचं हे आहे, सेव्ड आहे हे सगळं, ह्या काय सांगतायत ते सेव्ह नाही नाही केलेलं आहे असंच इंटरनेटवर मिळणार, की आपण घालून मग आपण शोधून काढायचंय? नाही नाही नाही, हे मी तुम्हाला लिंक पाठवेल आपला अभ्यास झाल्यावर, आजचा वर्ग झाल्यावर. तर या लिंक मध्ये हे सगळं लिहिलेलंच आहे, एक एक श्लोकाचं असं. अच्छा अच्छा. ओके. ओके. हा थँक्यू सर. हा म्हणजे तुम्हाला फक्त याचं वहीमध्ये लिहून ठेवून द्यावं लागेल, कारण लिहून ऐनवेळी ते ठेवायचं. हा नाही ठीक. लिहिली तर काय असं. हा ठीक आहे. आता पुढचा श्लोक. ते एक मिनिट, याचा आता पूर्ण अर्थ वाच हिंदी मधला, मागच्या श्लोकाचा खालचा. हम्म. हाँ, राजा राम ने जब स्वयं उनसे पूछा कि उनका शिक्षक कौन है और यह किसकी रचना है, तब उन्होंने महर्षि वाल्मीकि का नाम लिया. मला हे तर फक्त द्वितीय आली म्हणून गोंधळायला झालं एकदम. बरोबर. आता कोण वाचेल? सुजयताई तुम्ही वाचा पुढचं आहे. वाचते. अथ सावरजो रामः प्राचेत समुपेयिवान् हा कुरुकृत्यात्मनो देह राज्यमस्मै न्यवेदयत्. हा आता अन्वय वाचा खाली. अथ अवरजः रामः प्राचेत सम उपेयिवान् आत्मनः देयम् उरीकृत्य राज्यं च अस्मै न्यवेदयत्. तर इथे शब्दांचा अर्थ वाचा खाली, पदच्छेद म्हणून लिहिलंय ना तसं. हा अथ म्हणजे नंतर, हा म्हणजे यानंतर सावरज असं. हा यानंतर, आणि सावरजः स अवरज हे एक पण काल वचन आहे. बघितलं होतं ना, हा स अवरज म्हणजे आपल्या धाकट्या भावांबरोबर तसं. हा आपल्या धाकट्या भावाबरोबर राम एक वचन, राम प्राचेतस द्वितीय एक वचन ना. बरोबर. प्राचीन असं आहे ना. म्हणजे वाल्मिकी, प्राचेतसम म्हणजे वाल्मिकी. हा प्राचेतस हे वाल्मिकीचं नाव. बरोबर. हा उपेयिवान, उपेयिवस, उप ई प्लस क्वसु. हा उप ते कसं आहे ते, त्यांच्याकडे ऐका. उप म्हणजे जवळ, ई धातू ना, ई याती, त्याचं लिटकार आहे हा उपेयीवान. हा नाही सॉरी, हा वाहन म्हणजे तो गेला, म्हणजे म्हणजे जाता झाला त्यांच्याकडे जवळ जाऊन. हा उरी कृत्य म्हणजे त्यांना याचं इथे प्रॉमिस प्रॉमिस केलं. हा प्रॉमिस केलं. हा आत्मनः देहम हा राज्यम अस्मै नवेदयत. म्हणजे स्वतःचा देह आणि राज्य हे त्यांना, म्हणजे अस्मै इदमची म्हणजे चतुर्थी, हा म्हणजे त्यांना नैवेद्य म्हणतो ना आपण, नैवेद्य म्हणजे ऑफर करणे, नाही का? निवेदन करणे, निवेदन करणे, ऑफर करणे. तसं अवेदयत, अधिक विथच अवेदयत असं, म्हणजे थोडक्यात त्यांना निवेदन केलं किंवा ऑफर केलं. काय? स्वतःचा देह सुद्धा आणि राज्य सुद्धा. कोणाला? वाल्मिकी असं. समजलं? हा ते उरी कृत्यामध्ये च्वी काय आहे? क्रू प्लस च्वी प्लस च्वी काय? मलाही कळलं नाही. असं उरी कृत्य शब्द मला माहिती होता, पण असं ते आणि हा
ते म्हणजे कुरु करून बिरून असंच आहे ना, करून बिरून असंच ना? उरी कृत्यचं सांगेन मी तुम्हाला तर उद्या. इथे उरी कृत्यचं काय आहे ते. हा ठीक आहे, हा. ठीक इकडे ओके. अर्थात हॅव्हिंग प्रॉमिस दिले म्हणजे वचन देऊन असं का? हो हे बघ, वचन आता देऊन. आता इथे वाच ना, समरी आणि सारांश वाचा ना तुम्ही. हो, तब भाइयों सहित राम ने वाल्मीकि के पास पहुंचकर स्वयं को समर्पित किया और उन्हें अपना राज्य अर्पित कर दिया. म्हणजे म्हणजे हा रामाने त्यांच्या भावाबरोबर वाल्मिकींच्याकडे जाऊन स्वतः सकट राज्य पण त्यांना अर्पण अर्पित केलं केलं. का? हा म्हणजे इकडे ऑफर कसं केलं, राम दिलं. हा देता येणार ना, राम करता असल्यामुळं राम देता, राम हा राम देता झाला असं. हा रामाने असं होणार नाही, राम देता झाला. राम देता हो ना. झाला असं. हो हा. हं. हा वाल्मिकींना राज्य देता झाला. हा हे वाचा. स तावाख्याय रामाय मैथिलेयो तदात्मजौ कवी हम्म. कारुण्यो वव्रे सीतायाः संपरिग्रहम्. अन्वय सह कारुणिकः कविः तौ मैथिलेयौ तत् आत्मजौ इति रामाय आख्याय सीतायाः संपरिग्रहं वव्रे. आता याचा पदच्छेद वाच. चा अर्थ काय? काय Ask for. विचारले झालं? काय? ववरे म्हणजे काय, विचारले का? बघ ना तू आधी वव- पदच्छेद वाचू ना आपण. हा पदच्छेद पदच्छेद. वाच ना. हा सह तद तत्च, तद हा सहा म्हणजे तत्च प्रथमा एक वचन. तो वचन. हा तौ हा तौ च द्वितीया द्विवचन. द्वितीया द्विवचन. हा वचन. हा तो त्या दोघांना, हा 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 तो त्या लोकांना आख्याय म्हणजे सांगण्यासाठी सांगून, हा सांगून. रामाय, हा सांगून सांगण्यासाठी तुम प्रत्यय नाही आय आहे. हम्म, सांगून रामाय हे रामासाठी ना. रामासाठी आणि मैथिलेय द्वितीय द्विवचन म्हणजे मैथिलेय त्यामुळं तदात्मजो तद आत्मज कवी ही कवी प्रथमा एक वचन कारुणिक कारुणिक प्रथमा एक वचन वव्रे कर्तरी लेट आत्मनेपदी प्रथम पुरुष एक वचन सीताया षष्टी एक वचन सीताने ना असं होईल ना. सीतेने तू आधी शब्द एक एक वाच, मग पुढे वरती जाऊ आपण बघा. संपरिग्रहम संपरिग्रह द्वितीया एक वचन. वचन. आता इथे हा. अर्थ वाच. हा म्हणजे इंग्लिश मधले आहेत अर्थ, ते वाचू का? कुठल्या मराठीत पण वाच ना, ही हिंदीमध्ये आहे ना सारांश. हाँ सारांश वाचू. अच्छा. मुनि वाल्मीकि ने उन दोनों बालकों को सीता और राम की संतान बताते हुए राम से सीता को पुनः स्वीकार करने का निवेदन किया. हा तर ववरे, ववरे म्हणजे सांगितलं, वृ ऋणोतीचं लीट लकार ववरे. हा नंतर आता इथे टीकेमध्ये बघ कसं, स इति करुणा प्रयोजन स कारुणिको दयासुहु प्रयोजनम. हा त्याचं समरी द कॉम्पॅशनेट पोएट म्हणजे वाल्मिकी. हा कोण कारुणिक हा कवी ही. हा याचा अन्वय कसा होईल बघ ना, आता आपण अन्वयात बघा. सहा कारुणिक हा कवी ही म्हणजे तो करुणामय, हा करुणामूर्ती कवी, ती ती दोघं, हा तो म्हणजे ती दोघं सीतेची आणि राम तत् आत्मजो आणि रामाची अशी आहेत, रामाची जन्मलेली आहेत, हा असे इति रामाला सांगून
सीतेचे ग्रहण सीतेच्या ग्रहणाविषयी सांगता झाला. समजलं? आख्याय म्हणजे सर आख्याय सांगून आख्याय म्हणजे सांगितलं का? सांगून हो. हा हा अच्छा ते आ आ आ हा त्याला उपसर्ग लागला ना. तुम्ही हा आख्याय जसं हा तसं आगत्य तसं आख्याय असं. अच्छा ओके ख्या हा धातू आहे पण त्याला हा उपसर्ग लागल्यामुळे त्याचा ल प्रत्यय होत नाही, त्याचा य प्रत्यय ल प्रत्यय लागतो, तो हा प्रत्यय लागत नाही. ओके हा हा ओके म्हणून ते आख्याय हा मला वाटतं आपलं झालं शेवटचा श्लोक हाच आहे का आपल्या पाठामध्ये बघा. नाही, नाही अजून 12 आहे आहेत. सर. अजून 3 आहेत. 12 ओके आहेत. हा 9वा झाला. ओके हा मग हाच आहे का श्लोक तात शुद्ध समक्षम ना हो हो की हे नाही? 10वा आहे. हा हेच आहे वाचा. सर. हा वाचा. वाचू का? हो हा तात शुद्धा समक्षम नः स्नुषा ते चात वेदसी दौरात् द्रक्षसस्तां तु नात्रत्याः श्रद्धयुधुः प्रजाः. श्रद्धधू ना श्रद्धधुः दुगु प्रजा प्रजाः हा म्हणजे ते त्याचं प्रजेचं विशेषण झालं ना. होय ना. सर कुठे गेले? नाही नाही चुकून माझं म्यूट झालं होतं. हा अन्वय वाचना अच्छा त्याचा. हा बोला. अन्वय. श्रद्धधू राम उवाच तात ते स्नुषा नः समक्षं जातवेदसी शुद्धः अस्ति तु रक्षसः दौरात्म्यात् अत्रत्याः प्रजाः तां न श्रद्धधुः. हा त्याचे शब्दांचे एक एक शब्दाचे अर्थ बघ. तात संबोधन एकवचन म्हणजे असं म्हणजे तो कोणाला वडिलांना कोणाला कोणालाही मोठ्या म्हणू शकतो. कोणातरी हा माणसाला. मोठ्या माणसाला. हा. हा म्हणजे हम्म. जसं आपण साहेब म्हणतो ना, हो साहेब असं तसं. महाराज साहेब हा बाबा असं दादा असं अहो दादा असं तात हा शुद्ध म्हणजे शुद्ध प्लस त प्रत्यय प्रथमा एकवचन म्हणजे पवित्र झालेली का पवित्र झालेली. बरोबर. समक्षम म्हणजे समोर म्हणजे हा अव्यय झाला. अव्यय हा झाला. होय अव्यय ना. आहे, बरोबर. हा नह अस्मत् अस्मत्. षष्टी बहुवचन अस्मच्ची षष्टी अस्मान्ना षष्टी बहुवचन. हा हा म्हणजे हा आपली ना आपलीच हा होईल ना. आपली आपला किंवा आपली. हा. स्नुषा प्रथमा एकवचन म्हणजे सून ते युष्मत षष्टी एकवचन म्हणजे तुमची जातवेदस सप्तमी एकवचन म्हणजे आगीमध्ये एक एक दौरात. ऐक 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 यात एक वाक्य संपलं हा की हे तात म्हणजे महाराज हा आपली स्नुषा किंवा आपली सून हा अग्नीमध्ये हा आपल्या आपल्या समक्ष शुद्ध झालेली आहे. असं एक वाक्य संपलं. हा पण वाच आता पुढचं. दौरात्म्यात हा दौरात्म्यात म्हणजे दौरात्म्य पंचमी एकवचन म्हणजे दौरात्म्य म्हणजे वाईट बुद्धीमुळे दुष्टपणा. हा दुष्टपणापासून दुष्टपणामुळे किंवा दुष्टपणामुळे हा राक्षस षष्टी एकवचन म्हणजे राक्षसांचे राक्षसांचे का राक्षसांच्या दुष्टपणामुळे राक्षसाच्या दुष्टपणामुळे हा, ताम म्हणजे द्वितीय वचन म्हणजे तिला हा, तू म्हणजे बट म्हणजे परंतु न म्हणजे नाही अत्रत्याः
अत्रत्य म्हणजे प्रथमा इथलं बहुवचन म्हणजे इथले 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 श्रद्धधू किंवा इथले हा अत्र त्या स्त्रीलिंगी आहे म्हणजे अत्र त्या म्हणजे इथली प्रत्या हा इथले इथली प्रजा श्रद्धधू प्रजा नाही नाही श्रद्धधू म्हणजे इथली प्रजा न हम्म, श्रद्धधू असं न श्रद्धधू हा म्हणजे म्हणजे इथली विश्वास प्रजा ठेवत नाही काय हा हे आपण बघितलं तिथे अग्नी अग्नी हे केलं ना काय त्याला म्हणतात सीतेचं अग्निप्रवेश प्रवेश अग्निपरीक्षा नाही अग्निपरीक्षा दिली ना ते आपण सगळ्यांनी हा बघितलंय आपल्या समोरच तिने केली पण राक्षसांच्या दुष्टपणामुळे इथली प्रजा त्यावर विश्वास ठेवायला तयार नाही त्यांचं म्हणणं की अपवित्रही झालीच असणार एवढी 9-10 महिने जी राहिली तिथे ती काय म्हणजे असंच झालं ना तिच्याविषयी तोच प्रवास झाला ना हम्म तुम्हाला माहिती आहे का ती गोष्ट पण काय झालं होतं ते काय झालं रामाचे म्हणजे राज्यकारभार सुरू होता आणि एक काहीतरी धोबीण होती तर स्त्री काहीतरी ती रात्री उशिरा आली की रात्रभर बाहेर राहील असं काहीतरी झालं हा हम्म, आणि मग मग आणि रामाचे सगळे गुप्तहेर सगळीकडे फिरत असायचे ना तर हा मग आणि मग तिचं आणि तिच्या नवऱ्याचं मोठं भांडण झालं हा आणि मग तिला तो म्हणाला की तू आता रात्रभर बाहेर राहिले आता काही तू शुद्ध राहिली नाही मी आता तुझा त्याग करतो वगैरे काहीतरी झालं नवरा बायकोचं त्या भांडण समजा हा तर ती म्हणाली कशा म्हणजे तुम्ही असं मला कसं काय म्हणतात बाहेर राहिली म्हणजे काय मी अपवित्री झाली का म्हणजे काहीतरी उशीर झाला काहीतरी काम होतं काय होतं वाटतं काहीतरी हा तर तो धोबी तिला म्हणतो म्हणजे मग ती त्याला म्हणते की म्हणजे असं कशावरून आता सीता तर एवढे दिवस बाहेर होती हा तर धोबी मग तिला म्हणतो आता ते आपण म्हणजे आपण काय राजे आहोत का त्या लोकांमध्ये काहीही चालतं हा म्हणजे सीता काय तशीच राहिली असेल का असं समजलं तर असं आणि मग त्या गुप्तहेरांनी ही बातमी ऐकली म्हणजे आणि ती राजाला दिली की लोकांमध्ये म्हणजे असं तो धोबी असं त्या बायकोला बोलला की म्हणजे सीतेवर असा कोणाचा विश्वास नाहीये लोकांचा की ती शुद्धच राहिली असेल असा पण आता राणी आहे म्हटल्यावर कोणी बोलत नाहीये असं आणि मग त्याच्यानंतर मग असं प्रवास झाल्यावर रामाला सीतेला त्याग करण्याचा निर्णय घ्यावा लागला कारण शेवटी तो राजा होता त्याचा असा आदर्श होता की राजाविषयी कोणी म्हणजे राजा आणि राणी यांच्या चारित्र्याविषयी कोणी संशय घेता कामा नये की राजाने आपल्या पत्नीला सगळ्या सवलत दिली असं म्हणजे त्यांनी योग्य तो तिचा न्याय केला नाही आणि म्हणून मग रामाला सीतेचा त्याग करावा लागेल अशी ती कथा आहे. मग आता हे वाक्य कोणी कोणाला म्हटलंय नाही तर आता काय झालंय याच्यानंतर बरंच संगंगे घालून पाणी वाहून गेलं मग सीतेचा त्याग झाला तेव्हा ती गर्भवती होती मग तिला वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात तिला सोडलं लक्ष्मणाने मग ती म्हणजे बाळंतीण झाली तिला मुलं झाली त्या मुलांना वाल्मिकीने रामायण शिकवलं आणि मग मुलंही गायन करत करत आले मग त्यांना रामाने रामाला जेव्हा त्या मुलांनी सांगितलं की हे वाल्मिकी ऋषींनी आम्हाला शिकवलं मग राम आणि सगळं ते लवाजमा वाल्मिकी ऋषींकडे गेला आणि मग वाल्मिकी ऋषींना रामाने सांगितलं म्हणजे नमस्कार केला आणि सगळं आपलं राज्य आणि स्वतःला पण अर्पण केलं तेव्हा वाल्मिकी त्याला म्हणाले की ही दोन्ही सीतेची आणि तुझीच मुलं आहेत हा तर तू यांचा स्वीकार आणि तू यांचा म्हणजे तू सीतेचा स्वीकार कर असं वाल्मिकी आता त्याला सांगितलं मग राम त्यांना म्हणतो की हे तात आपल्या समोर तर ती आपली स्नुषा आपली सून अग्नीमध्ये शुद्ध झालेली आहे पण इथली प्रजा हा दुष्ट असलेल्या राक्षसांमुळे ती विश्वास ठेवायला तयार नाही विश्वास ठेवत नाही हा म्हणजे मग मग काय मग पुढची अशी कथा आहे ना की मग असं ते लोक म्हणतात की तू पुन्हा एकदा अग्निदिव्य कर म्हणून असं होतं ना आणि मग ती म्हणते आता मी अग्निदिव्य नाही पण मग ती पृथ्वी मातेला विनंती करते की तू मला तुझ्या पोटात घे मी जर शुद्ध असेल तर असं नाही का तर हम्म त्याची हा म्हणजे हे त्याची राम वाल्मिकी ऋषींना म्हणतायत
हा, की आपण एकदा बघितलेलं आहे, तिने दिव्य केलं, अग्नी दिव्य केलं ते. पण इथली प्रजा इथल्या प्रजेसमोर ते झालं नाही ना, त्यामुळे ते विश्वास ठेवायला तयार नाहीयेत. असा हा श्लोक आहे. समजलं? हम्म. हा, वाचा, पुढचं वाचा. लक्ष्मी वाच. हा, हा. वाच. ताः स्वचारित्रमुद्दिश्य प्रत्ययतु मैथिली ततः हा, पुत्रवती मेनां प्रतिपत्स्ये दानज्ञा त्वदाज्ञया हा आज्ञेया. दा त्वदाज्ञया हा आता अन्वय वाचा. अन्वय हा मैथिली स्वचारित्रम् उद्दिश्य ताः प्रजाः प्रत्यायतु ततः पुत्रवतीम् एनां त्वत् आज्ञया प्रतिपत्स्ये हा, आता या शब्दांचे अर्थ बघा. हा ताः तद् तच्ची द्वितीया द्वितीया, विभक्ती तच्ची हा द्वितीया स्त्रीलिंगी बहुवचन, म्हणजे त्या प्रजेच्या. हा हा, त्या हा, हं. हा, हा द्वितीय म्हणजे प्रजेला. हा, प्रजेला. हा, द्वितीय आहे. हा, पुढे. स्वचारित्रम हा, स्वचारित्र द्वितीय एक चारित्र्यम. वचन हा, चारित्र हा उद्दिश्य अधिक लप हम्म. म्हणजे प्रत्यायतु म्हणजे त्या हा प्रजेसाठी प्रजेसाठी प्रजेकरता प्रजेला स्वतःचं चारित्र्य दाखवण्यासाठी. हा, हा हा, वाचा पुढं. उद्दिश्य उद्दिश्य अधिक लप हा, म्हणजे दाखवलं ना दाखवण्यासाठी दाखवण्यासाठी उद्दिश्य हा, बरोबर. नंतर प्रत्यायतु प्रति ई निच कर्तरी लोट परस्मै पद प्रथम पुरुष एक वचन आता प्रति अधिक ई. ई प्रति याती जो धातू आहे ना, त्याचं हा अं, हा, ई तर नीच लोट म्हणजे लोट म्हणजे हा तिने हा तिने पुन्हा दाखवावं. हा, तिने पुन्हा ई अच्छा, दाखवावं दाखवावं. ओके हा असं. हा हा, मैथिली. वाचा पुढं. हा मैथिली प्रथम एक वचन ततः हा, ततः त्यानंतर. हा, पुत्रवतीं हा, पुत्रवतीं हा, पुत्रवत द्वितीय एक वचन हा, हा, एनाम एनत द्वितीय एक वचन हा, प्रतिपत्से परत तेच आहे पद कर्तरी हे असं हे गेले म्हणजे धातू दाखवता का सर ते असं हा. काय आता म्हणतात इथे ते पद कसं असतं, प्रति स्क्वेअर हा रूट उपसर्ग आहे. प्रति हा उपसर्ग आहे. हा पद पद हे धातू आहे पद हे धातू आहे आणि त्याचा ल्यूट म्हणजे हा आत्मनेपदी भविष्य काय पत्सी. भविष्य हा, काळ हा करेक्ट हा आपण त्या दिवशी प्रतिपत्से म्हणजे बघितलं मी होतं तुला. तेच हा, प्रत्से म्हणजे स्वीकार करीन. हा, हा त्वदाज्ञया. हा, म्हणजे तिने जर हं. पुन्हा त्यांना दाखवून दिलं, त्यांना उद्देशून पुन्हा अगदी दिव्य दाखवलं तिने, तर मी तिचा स्वीकार हा करीन. असं तुमच्या करेन आज्ञेने, अच्छा अच्छा त्वदाज्ञा, तुमच्या आज्ञेने स्वीकार ओके करीन. ओके हा, आता वाचा ओके पुढचं. हा, अच्छा हे हे पुढचं. सारांश ना नाही नाही, आता नाही दुसरं पुढचा कोणी श्लोक वाचेल हा श्लोक. हा, अरे हा, सारांश राहिला होता. हा, वाचा. सारांश हा, अजून बाकी आहे ना सर हा, हाँ वाचा वाचा. हा, हाँ एक मिनट हाँ। अतः सीता प्रजा को अपने चरित्र का विश्वास दिलाए अपने चरित्र का विश्वास दिलाए जिसके बाद आपकी आज्ञा से मैं इन पुत्रवती सीता को आपको सौंप दूंगा हो, सोगदुंगा नाही पाहिजे. म्हणजे मी हाँ तिचा स्वीकार करीन असं असं पाहिजे का. हा, वरती अच्छा इंग्लिश मध्ये लिहिलंय बघा, आय शॅल ऍक्सेप्ट हर. हाँ देन बाय योर कमांड हाँ आई शैल हा, एक्सेप्ट हर आपकी ओके ओके आपकी आज्ञा से स्वीकार करूंगा असं पाहिजे. हाँ हाँ, आपकी आज्ञा से इन पुत्रवती सीता का स्वीकार करूंगा असं पाहिजे. म्हणजे वाल्मिकीला राम राम म्हणतात असं ना असं वाल्मिकीला राम म्हणतात.
की तिने जर पुन्हा एकदा हा अग्नी ते दिव्य केलं